मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सगळी सोयरेबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. मात्र दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवत असल्याच्या घटना समोर येत आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 2 दिवसात 2 तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. काल 10 फेब्रुवारी रोजी सेलूतील तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आज 11 फेब्रुवारी रोजी सोनपेठ येथील नरवाडीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. उद्धव जोगदंड वय 25 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावातील उद्धव जोगदंड हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तसेच मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात देखील तो सतत सहभागी राहत होता. काल अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत देखील तो उपस्थित होता. त्यानंतर सायंकाळी तो गावी आला. मात्र मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी होत असलेल्या विलंबाने तो व्याकुळ झाला होता. गावात आल्यानंतर नागरिकांशी त्याने तशी चर्चा देखील केली. त्यानंतर आपल्या शेतात जाऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सोनपेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. उद्धव हा सातत्याने मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होता. गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून नरवाडी गावात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनात देखील तो सक्रिय होता. त्याचबरोबर अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेला देखील त्याची उपस्थिती होती. तसेच मराठा आरक्षणासाठी जालना ते मुंबई निघालेल्या पायी मोर्चामध्ये गावकऱ्यांसह तो सहभागी होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चिंतेत त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा गावकऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.